उपक्रमांच्या अंतर्गत मला आपल्याशी बोलण्यासाठी बोलवलं। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय कापडनीस सर, यांच्यामुळं तुमची आणि माझी भेट घडली असे सन्माननीय यलमामे सर, सन्माननीय शिंदे सर, सन्माननीय वालेकर सर, सन्माननीय लोकरे सर, सन्माननीय दुर्गे सर, सन्माननीय मुसमाडे मॅडम, सन्माननीय शेळके मॅडम, भालेराव मॅडम, मडके मॅडम, मोहळे मॅडम, गायके मॅडम, तातळे मॅडम आणि माझे तुम्ही सगळे छोटे भाऊ आणि बहिणी। खरं तर 30 वर्ष मी शिक्षक म्हणून काम करतोय आणि अनेक ठिकाणी भाषणं सुद्धा केली, तरी सुद्धा मला मुलांची खूप भीती वाटते। कारण मुलं खूप हुशार असतात, त्यांच्याकडे एक वेगळा ॲटिट्यूड असतो, एक वेगळं विजन असतं, एक वेगळी इमॅजिन पॉवर असते। एका खेडेगावामध्ये रात्रीच्या वेळेला असंच एका वक्त्याचं भाषण ठेवण्यात आलं होतं आणि तो वक्ता रात्रीच्या वेळेला मारुतीच्या मंदिराच्या पटांगणामध्ये त्याचं भाषण, मळ्यातून तळ्यातून खाड्यातून सगळे शेतकरी श्रोते आलेले त्याचं भाषण ऐकायला। शेतकरी त्यांच्या आविर्भावामध्येच ते आलेले होते। एका हातामध्ये काठी होती, दुसऱ्या हातामध्ये उजेडासाठी कंदील होता, खांद्यावरती घोंगडी होती, अंगामध्ये बाराबंदी होती, पायामध्ये जोडे होते। अशा आविर्भावात ते सगळे शेतकरी श्रोते मारुतीच्या मंदिराच्या पटांगणामध्ये त्या वक्त्याचं भाषण ऐकण्यासाठी शांतपणे बसलेले। आता इथं जसा सरांनी माझा परिचय करून दिला तसा त्या वक्त्याचा परिचय करून देण्यात आला की आज आपल्या गावामध्ये भाषण देण्यासाठी जे वक्ते आलेले आहेत ते महाराष्ट्रातील फार मोठे विचारवंत आहेत। आता परिचयाची एक गंमत असते, परिचयाचा परिणाम बोलणाऱ्याच्या बोलण्यावर होत असतो आणि ऐकणाऱ्यांच्या ऐकण्यावर सुद्धा होत असतो। परिचयामुळे बोलणाऱ्याला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता आपल्या नंतर दुसरा कोणी विचारवंत शिल्लक राहिलेला नाही आणि ऐकणाऱ्यांना वाटतं की खूप कोणीतरी महान माणूस आला बाबा आपल्याकडे। मग तो जेव्हा भाषणासाठी उभा राहिला तेव्हा तो जाडे जडबंबाळ विचार मांडायला लागला। आता भाषणाची एक गंमत असते, बोलणारा खूप उंचावरून बोलायला लागला, खूप हाईटवरून बोलायला लागला की ते ऐकणाऱ्यांच्या डोक्यावरून जायला लागलं आणि मग ऐकणार कुणी न आलेला मोबाईल कानाला लावून निघून जातं, कुणी विनाकारण जादा टाळ्या वाजवतं। असे निषेधाचे सगळे प्रकार तिथं नोंदून झाले, तरी तो वक्ता जाडे जुडे जडबंबाळ विचार मांडतच होता। शेवटी त्या शेतकरी श्रोत्यांना ते काही सहन होईना, ते असह्य झालं। 2-4 दंडुकाधारी शेतकरी उठले, प्रत्येकाच्या चेहऱ्याजवळ कंदील न्यायचे, चेहरा निहाळायचे, प्रत्येकाच्या चेहऱ्याजवळ कंदील न्यायचे, चेहरा निहाळायचे। खालचे सगळ्यांचे चेहरे निहाळून झाले आणि मग विचारपीठावरती आले। विचारपीठावर बसलेल्यांचे सगळ्यांचे चेहरे निहाळून झाले। मग वक्ता जिथं बोलत होता तिथं माईकच्या बाजूला डायसवरती ते इकडे यायला लागले आणि वक्त्याची एक गंमत असते, विचारवंताची एक गंमत असते। आपल्याला माहिती की विचारवंत हा दंडुक्याला फार घाबरतो, त्याला वाटलं हे शेतकरी काय आपल्याला आज नीट घरी जाऊ देत नाही आणि ते माईककडे येत असताना, डायसकडे येत असताना त्या वक्त्याने आपलं भाषण थांबवलं आणि त्या 2-4 दंडुकाधारी शेतकऱ्यांना हटकलं, म्हटलं बाबा बऱ्याच वेळचं बघतोय तुम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्याजवळ कंदील नेताय, प्रत्येकाच्या चेहऱ्याजवळ कंदील नेताय, चेहरा निहाळताय, कुणाला शोधताय तुम्ही? तेव्हा ते 2-4 दंडुकाधारी शेतकरी म्हटले तुमचं चालू द्या, आम्ही त्यांना शोधतोय की ज्यांनी तुम्हाला इथं आणलं। तशी तुमची काही अडचण झाली तर यलमामे सर आहेत, कापडनीस सर आहेत, यांना पकडायचं म्हणजे मला इकडून निघून जाता येईल। भाषण हे मुलांच्या डोक्यावरून जाऊ नये याची काळजी घेत मी बोलणार आहे बघा। आणि मुलं खूप हुशार असतात, मला तर जाम भीती वाटते मुलांची। आमच्या वर्गामध्ये दुसरीची मुलं एकदा अशी गप्पा मारत होती आणि मुलांना वर्दीचं फार अट्रॅक्शन असतं की पोलीस व्हायचं आणि मिलिटरीत जायचं, पोलीस व्हायचं आणि मिलिटरीत जायचं। कोणाला पण विचारा, छोट्या वयामध्ये तेच ॲम्बिशन असतं, तेच स्वप्न असतं की मला सैन्यात जायचं
मला मिलिटरीत जायचं, मला पोलीस व्हायचं. आमचे दुसरीचे पोरं असे गप्पा मारत होते. एक म्हटला तुला काय व्हायचं? तो म्हटलं मला मिलिटरी जायचं, मला सैनिक व्हायचं. दुसरा म्हटला तुला काय व्हायचं? तो म्हटलं मला पण मिलिटरीत जायचं, मला पण सैनिक व्हायचं. तिसरा पण म्हटला मला पण मिलिटरीत जायचं, मला पण सैनिक व्हायचं. चौथा म्हटला मला पण मिलिटरीत जायचं, मला पण सैनिक व्हायचं. एक जण मात्र गप्प होता. सगळे त्याला म्हटले सोहम तुला काय व्हायचं? तुला नाही जायचं का मिलिटरीत? तो म्हटलं मला नाही जायचं वो मिलिटरीत. बाकीचे म्हटले का बरं? म्हटलं मी जर मिलिटरीत गेलो आणि मला जर गोळी लागली आणि मी जर मेलो तर घरी माझी बायको रडल ना म्हटला. म्हणजे मुलं बघा इतके पुढे गेलेत की आता ते फार पुढचा विचार करतायत. आणि म्हणून मुलांशी बोलणं ही एक भीतीदायकच गोष्ट असते. जशी आनंददायक आहे तशी ती भीतीदायक सुद्धा असते. मुलं खूप हुशार असतात. आम्ही 8वीला असताना आमचा वर्ग भरलेला, गणिताचा तास सुरू झालेला. आमचे गणिताचे सर खूप छान गणित शिकवायचे आम्हाला आणि छानपैकी आमचं समीकरणाचं ते लेक्चर सरांचं चाललेलं. सर छानपैकी समीकरण समजावून देत आहे, एक एक स्टेप पुढं पुढं चाललेत सर. सगळा वर्ग सरांच्या शिकविण्याकडे लक्ष देतोय. आमच्या वर्गामध्ये आमचा एक मित्र होता वामने नावाचा. त्याचं मात्र सरांच्या शिकविण्याकडे लक्ष नव्हतं. सगळा वर्ग जीवाचा कान करून सरांकडे लक्ष देत होता, सरांचं बोलणं ऐकत होता आणि वामने मात्र कोपऱ्यात एकटक पाहत होता. सरांच्या मनामध्ये जरा राग आला की सगळा वर्ग माझ्या शिकविण्याकडे लक्ष देतोय आणि हा मूर्ख मात्र वर्गाच्या कोपऱ्यात बघतोय. सर ते समीकरणाचं बोलत बोलत वामण्याच्या बेंचपर्यंत आले. त्याचा असा कान पिरगाळला. त्याला उठून बेंचवरती उभा केला. म्हटले वामण्या मी समीकरण इतकं छान समजावून देतोय, सगळा वर्ग जीवाचा कान करून माझा ऐकतोय, तू कुठं बघतोस? कुठं लक्ष आहे तुझं? तो म्हटला सर काय नाही वर्गाच्या कोपऱ्यात बघतोय. सर म्हटले काय कोपऱ्यात? तो म्हटलं काय नाही सर चिमणीचं घरटं आहे. सर म्हटले काय चाललंय घरट्यात? तो म्हटलं काय नाही चिमणीने अंड घातलंय. सर म्हटले मग त्याच्यात काय एवढं विशेष? तो पटकन सरांना म्हटलं मग तुम्ही घालून दाखवा बरं एक अंड. म्हणजे मुलं असे हुशार असतात की ते सरांना सुद्धा बोलू देत नाहीत. त्याच्यामुळे मला भीती वाटते मुलांची. आणि बरीचशी मुलं अशी आहेत की ती बापाला सुद्धा बोलू देत नाही. एकाने तर आपल्या बापालाच प्रश्न विचारला, दादा बाप हुशार असतो का मुलगा? आता याचाच बाप होता तो म्हटला बापच हुशार असतो. वर्ग पटकन म्हटलं सांगा बरं मग अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला का त्याच्या बापाने लावला? बाप एकदम गप्प बसला. मुलं खूप हुशार असतात. आम्ही 5वीला असताना आमचे इंग्रजीचे सर आम्हाला अल्फाबेट शिकवायचे, ABCD. आम्ही महिनाभर ABCD शिकत होतो. पण A फॉर ॲपल, B फॉर बॅट, C फॉर कॅट, D फॉर डॉग आमच्या काही डोक्यातच घुसायचं नाही. सर वैतागून गेले. म्हटले 26 अक्षरं कळत नाहीत यांना, काय कामाची नाहीत पोरं, कसं शिकवावं? एक दिवस B फॉर बॅट प्रत्यक्ष बॅट घेऊन आले होते, तरीसुद्धा आम्हाला काही कळलं नाही. महिनाभर आमची ABCD चाललेली. सर जाम कंटाळले आणि मग सरांनी एक दिवस जरा डोकं लढवलं. सर म्हटले जरा आता यांना सोप्या पद्धतीनं आपण समजावून सांगू. सर म्हटले आता आहे ना A फॉर ॲपल नाही, B फॉर बॅट नाही, C फॉर कॅट नाही, D फॉर डॉग नाही. मग आम्ही म्हटलं सर काय? ते म्हटले आता A म्हणजे अण्णाची बायको, B म्हणजे बाबूची बायको, C म्हणजे कचरूची बायको, D म्हणजे दगडूची बायको, E म्हणजे एकनाथची बायको. असं सांगत सांगत सर पार झेडपर्यंत झांगडूच्या बायकोपर्यंत आले. आम्ही म्हटलं अरे हे भारी आहे. A फॉर ॲपल हे इंग्लिश काय ध्यानात ठेवण्यापेक्षा हे बरं, A म्हणजे अण्णाची बायको, B म्हणजे बाबूची बायको. असं बरंचसं सांगत सांगत सर आले आणि मग सर म्हटले आज एकदम भारी शिकवलंय बरं का, आता कळले का तुम्हाला 26च्या 26 अक्षरं? आम्ही सगळे म्हटलं हो. म्हटले आता उद्या जेव्हा मी येईल तेव्हा प्रत्येकाला 26च्या 26 अक्षर ओळखू आली पाहिजेत. येतील का?
आम्ही म्हटलं हो. दुसऱ्या दिवशी सर आले इंग्लिशच्या तासाला. आम्ही पण खुश होतो. म्हटलं सोपं आहे. ए म्हणजे अण्णाची बायको, बी म्हणजे बाबूची बायको. मग सर आल्यानंतर त्यांनी इंग्लिशचा तास सुरू केला. म्हटले काल इतकं भारी शिकवलंय, समजलं ना सगळ्यांना? आम्ही हो. मग त्यांनी सगळ्या वर्गाकडे पाहिलं, कोणाकोणाला अक्षर ओळखू येतात सगळ्यांनी बोटवरती केले. पण आमच्या वर्गामध्ये आमचा मित्र होता वामने नावाचा, त्याने काही बोटवरती केलं नाही. आणि मग सरांची एक खोड असते, ज्याचं बोटवरती नाही त्यालाच नेमका प्रश्न विचारतात. आमच्या सरांना पण तीच होती. मग सरांनी पण नेमकं वामनेलाच विचारलं. म्हटले तुला नाही येत का? चाल पुढे पुढे पुढे. बरोबर वामण्या पुढे आला. पुढे आल्यावर सरांनी डब्ल्यू अक्षर लिहिलं फळ्यावरती. म्हटले वामण्या हे अक्षर वाच, हे ओळखलं पाहिजे. का नाही येत ओळखायला तुला? ओळख. त्याला असा फळ्याजवळ बोलवलेला. तो अक्षराकडे पाहत होता. सर म्हटले ओळख वामण्या, ओळख लवकर. तो म्हटला सर खरं सांगू का, दिसती तर मारत्याची बायको, पण तंगड्या का वर केल्या हेच काही कळत नाही. जे मुलं सुद्धा त्यांचं इमॅजिनेशन कसं असतं बघा, ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने इमॅजिन करतात. आणि म्हणून मुलांशी बोलणं ही जरा अवघड गोष्ट असते. आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांना आणखी एक गोष्टीसाठी धन्यवाद देतो की आपण हसलात. हल्ली लोक हसत सुद्धा नाहीत. आता अजून हसण्याचं इंजेक्शन वगैरे निघालं नाही, नाहीतर काहींना महिन्यातून एकदा डॉक्टरकडे जाऊन ते घ्यावं लागेल. बऱ्याच जणांना असं वाटतं की हसलो तर चुकून आपल्या चेहऱ्याची इस्त्री मोडली तर काय करायचं. मी सांगत असतो आपण परत करू. असं इस्त्री छाप जगतायत माणसं, हसत नाहीत. आपण खूप पुढारल्याच्या गोष्टी करतो बघा. पण तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. आपल्या जगण्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा. एकीकडे आपण स्त्रीची देवता म्हणून पूजा करतो मखरामध्ये बसून, आणि दुसरीकडं स्त्रीवरती दिवसाढवळे अत्याचार झाल्याच्या बातम्या सुद्धा वाचतोय. एकीकडे हरित क्रांती धवल क्रांतीचा ढोल वाजतोय, आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न सुद्धा गाजतोय. एकीकडं सरकारी गोदामांमध्ये धान्य सडत आहे, आणि दुसरीकडं आमचा मेळघाट मधला आदिवासी कुपोषणानं पीडत आहे. एकीकडं शाळा कॉलेज उदंड झालीत, आणि दुसरीकडं ज्ञानाची वानवा आहे. एकीकडं अखंड हरिनाम सप्ताह फार मोठे मोठे होताना दिसतात, आणि दुसरीकडं माळकऱ्यांची संख्या घटताना सुद्धा दिसते. एकीकडं घरी अन्न शिळं पडतंय, आणि दुसरीकडं हॉटेलमध्ये गर्दी मावता मावत नाहीये. हे आपल्या जगण्याचे विरोधाभास आहे मित्रांनो. हे सगळे विरोधाभास आपण समजून घेणं, याच्यासाठी शिकणं आहे बरं का. शिकणं म्हणजे निवळ मार्क मिळवणं नाही. शिकणं म्हणजे निवळ दप्तराचं ओझं वागवणं नाही. एका कवीनं फार छान सांगितलंय, खरी केवळ गुणपत्रिका शिक्षण खोटे झाले, खरी केवळ गुणपत्रिका शिक्षण खोटे झाले, ज्ञानापेक्षा दप्तराचेच ओझे मोठे झाले. ज्ञानाचं ओझं वाढलं पाहिजे, दप्तराचं ओझं वाढता कामा नये निवळ. आणि याच्यासाठी शाळा आहे. शाळा शिक्षण कशासाठी शिकायचं? निवळ मार्कांसाठी नाही, निवळ गुरुकुल प्रकल्पामध्ये आपलं नाव यावं म्हणून नाही, निवळ बोर्डाच्या परीक्षेत आपला नंबर यावा म्हणून शिक्षण नाहीये. बोर्डाच्या परीक्षेत तुम्ही टॉपला आहे, आणि जगण्याच्या परीक्षेत जर तुम्ही नापास असाल, फेल असाल, तर तुमच्या शिक्षणाला काही अर्थ उरत नाही मित्रांनो. शिकलेली माणसं सुद्धा दुःखी आहेत आज. चांगली बसत सुद्धा नाही. त्यांना सांगावं लागतं चांगलं बसा, चांगलं बोला, चांगलं ऐका. शिकलेल्या माणसांची सध्या जगाला खूप त्रास आहेत बघा. आज सध्या जगामध्ये अडाणी माणसं बरी, अशी शिकलेली माणसं वागतायत. तुम्हाला सांगू का, सगळ्यात जास्त हार्ट अटॅकने कोण मरते? शिकलेली माणसं. सगळ्यात जास्त शुगर पेशंट कोण आहे? शिकलेली माणसं. हायपर टेन्शनवाले शिकलेली माणसं. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कोण करते? शिकलेली माणसं. आणि जगाला सगळ्यात जास्त पीडा कोण देते?
शिकलेली माणसं. आणि दुनियेमध्ये सगळ्यात चक्रम छापसारखं कोण फिरतंय माहिती का? शिकलेली माणसं. सगळ्यात चक्रम छापसारखं कोण वागतंय जगात? शिकलेली माणसं. म्हणजे आपण चांगलं शिकत नाही याचा अर्थ. म्हणजे आपल्या शिक्षणाचा कुठंतरी आपल्यालाच पराभव झालेला पाहायला मिळतो. आणि म्हणून चांगलं शिक्षण आपल्याला घ्यायचे. बघा, मी तर म्हणतो परीक्षेत मार्क 4-2% इकडं तिकडं होतील, पण आपलं वागणं ते मात्र 100% बिनचूक पाहिजे. आणि म्हणून छोटी मुलं जी आहेत ती खूप हुशार असतात. आपल्या मेंदूमध्ये खूप ताकद आहे. आपल्या मेंदूची क्षमता किती माहिती का तुम्हाला? एका वेळी 350 चित्रपटांच्या कथा, चित्रपटांच्या स्टोरीज स्टोर होतील एवढं मोठं गोडाऊन प्रत्येकाला देवाने दिलेलं आहे. आणि आम्ही म्हणतो मी गरीब आहे. गरीब असणं ते परिस्थितीनं गरीब असणं वेगळं आहे. परिस्थितीनं गरीब असला तरी चालेल, पण मनस्थितीनं गरीब असता कामा नये. ही बॉडी ना, बॉडी आपली ह्युमन बॉडी, ही बॉडी अशीच्या अशी तयार करता येते. शास्त्रज्ञांनी तसा प्रयोग केला की अशीच्या अशी मानवी बॉडी तयार केली. किती खर्च आला माहिती का तुम्हाला? 12,500 कोटी. किती खर्च आला? आता काल परवा चांद्रयान सोडलं ना, त्याला सुद्धा 630 कोटी खर्च आलेला आहे. मानवी शरीर आता लॅबोरेटरीमध्ये बनवता येतं, पण बनवायला खर्च येतो 12,500 कोटी. आम्ही म्हणतो मी गरीब आहे, पण देवाने तुला हे शरीर किती रुपयाचं दिलं? 12,500 कोटीचं. म्हणजे जन्माला आल्याबरोबर माणूस कितीचा मालक असतो? 12,500 कोटीचा. तरी म्हणतो मी गरीब आहे. मग गरीबाचं अक्षर कुठून चांगलं येणार? ही गमतीचीच गोष्ट आहे मोठी. आपल्याला एवढी श्रीमंती देवाने ऑलरेडी दिलेली आहे, आणि इतकी श्रीमंती दिली, त्याचा उपयोग आपण कशासाठी करणार? आपण आपल्या बुद्धीचा चांगला वापर केला पाहिजे, मेंदूचा चांगला वापर केला पाहिजे, आणि तर आपल्या शिक्षणाला काही अर्थ उरेल. म्हणून मित्रांनो, आपल्याकडची जी मुलांची सवय आहे, ती सवय मला वाटतं कुठेतरी आपल्या प्रगतीच्या आड येत असते. लहान असताना आम्ही संगमनेरला कचेरीच्या मैदानावरती सर्कस पाहायला गेलो होतो. आता सर्कसीमध्ये त्या काळामध्ये प्राणी असायचे. वाघ होते, सिंह होते, हत्ती होते, घोडे होते त्या सर्कसमध्ये. आता आम्ही लहानच होतो, सर्कस सुरू व्हायच्या आधीच आम्ही पोचलो आणि पाहायचो. आम्ही सर्कसीच्या तंबूच्या आत गेलो तर सगळ्या त्या तंबू भोवती फिरता फिरता ते प्राणी होते मागच्या बाजूला बांधलेले. आणि तिथं आम्ही फिरत फिरत गेलो तर तिथं 4-5 हत्ती बांधलेले होते. तो हत्तींना सांभाळणारा माहूत असतो ना, तो माहूत आला आणि त्याने त्या हत्तीची खुंटी उपटली. खुंटी उपटली आणि त्या हत्तीला जवळच हौद होता, त्या हौदावर पाणी प्यायला घेऊन गेला. आम्ही सगळे पाहतच राहिलो. अरे म्हटलं, एवढा मोठा हत्ती एवढ्याशा खुंटीला बांधून ठेवलाय, काय गंमत आहे बाबा ही? याला उपटत नाही का ही खुंटी? आमच्या मनात असे विचार आले आणि आम्ही त्या माहुताला विचारलं. म्हटलं, काका अहो, एवढा मोठा हत्ती तुम्ही एवढ्याशा खुंटीला कसं काय बांधून ठेवला? तेव्हा त्या माहुताने आम्हाला सांगितलं, या खुंटीला तो कधीच उपटू शकत नाही. म्हटलं, का बरं? तो माहूत म्हटला, हा हत्ती एकदम लहान होता ना, तेव्हापासून त्याला आम्ही ह्याच खुंटीला बांधतोय, त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात पक्क बसलेलं आहे, मोठा झाला तरी, की ही खुंटी आपल्याच्याने उपटू शकत नाही. आपल्या सुद्धा डोक्यात असंच काहीतरी बसलेलं असतं की हे मला जमणारच नाही. ताकद भरपूर आहे आपल्याकडं, जशी हत्तीकडं आहे, पण आपल्या डोक्यात बसलं की हे मला जमणार नाही. गुरुकुल प्रकल्प मला नाही बाबा जमणार, इंग्लिश मला नाही बाबा जमणार, गणित
मला नाही बाबा जमणार. तुम्हाला सांगू का, कुठलाच विषय अवघड नसतो बरं का. एकही विषय जगाच्या पाठीवर अवघड नाही. एकही विषय जगाच्या पाठीवर अवघड नाही. आता मला गणित अवघड जातो, हिला सोपा जातो. म्हणजे गणित अवघड आहे का? नाही. जर अवघड असता तर मला जसा अवघड जातो तसा हिला पण अवघड जायला पाहिजे होता. मला अवघड जातो, हिला अवघड जात नाही. म्हणजे गणित अवघड नाहीये, तो माझ्यापुरता अवघड आहे. मला समजत नाही म्हणून तो विषय अवघड होत नाही. म्हणजे एक विषय, एखाद्याला इतिहास आवडतो, एखाद्याला इतिहास अजिबात आवडत नाही. मग याचा अर्थ इतिहास विषय चांगला नाही का? तर ते आपल्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. कुठलाच विषय अवघड नसतो आणि अभ्यास करणाऱ्याला काही कमी नसतं. आपण इथे येतो ना, तो 3.5 अक्षराचा मंत्र आहे बघा, अभ्यास नावाचा. अ पूर्ण, य पूर्ण, स पूर्ण आणि भ्य अर्धा, 3.5 अक्षराचा मंत्र जर आपण ध्यानात घेतला अभ्यासाचा, तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. बऱ्याच मुलांना हे वाटत असतं, ती छोटी खुंटी आहे, तुम्ही कधी पण ती उपटून फेकू शकता, पण ते आपल्याला कळत नाही. आणि म्हणून आपल्या मेंदूचा आपण सक्षम रीतीने वापर केला पाहिजे. चांगला अभ्यास आपण केला पाहिजे. काही मुलं खूप अभ्यासू असतात. आमच्या वर्गामध्ये पण अशा अभ्यासू मुलांच्या खूप गमती व्हायच्या. आम्ही हायस्कूलला असताना आम्हाला सरांनी, मराठीच्या सरांनी सांगितलं, माझी आई निबंध लिहायचा, जमेल का? आम्ही म्हटलं हो. आमच्या एका मित्राने निबंध लिहिला होता, माझी आई पहाटेच उठती, बेसाना हटीती, कोंबड्या डालीती, अंडे पाहती. आता हा जर निबंध आईला वाचून दाखवला तर आई चक्कर येऊन पडायला बसली. आमच्या हिंदीच्या सरांनी आम्हाला निबंध सांगितला होता, रेल स्टेशन पर 1 घंटा. आमच्या एका अभ्यासू मित्राने लिहिलं, मैं रेल स्टेशन पर गया था, रेल स्टेशन बहुत बड़ा था, रेल स्टेशन बहुत अच्छा था और रेल स्टेशन पर एक बहुत बड़ा घंटा था और घंटा हाफ चड्डी वाला बजा रहा था. असा हिंदीतला निबंध रेल स्टेशन पर 1 घंटा आपल्या वडिलांना जर वाचून दाखवला तर ते आपल्याला घंट्यापेक्षा जास्त बडवतील मला वाटतं. आम्हाला भूगोलामध्ये प्रश्न आला होता, इंग्लंडमध्ये दळणवळणाची साधने कशी आहेत. आमच्या एका अभ्यासू मित्राने लिहिलं होतं, इंग्लंडमध्ये वळणावर दळणाच्या गिरण्या असल्यामुळे तिथं दळणवळणाची साधनं खूप चांगली आहेत. आम्हाला विज्ञानामध्ये प्रश्न आला होता, मुळाच्या टोकावर टोपी का असते. मुळाचं जे टोक असतं ना खाली जमिनीत गेलेलं, त्याच्यावरती टोपी असते. आणि विज्ञानामध्ये प्रश्न आला होता की मुळाच्या टोकावर टोपी का असते. आमच्या एका अभ्यासू मित्राने उत्तर लिहिलं होतं, मुळाला ऊन लागू नये म्हणून त्याच्या टोकावर टोपी असते. म्हणजे काहींच्या मुळाला सुद्धा ऊन लागतं. इतके काही हुशार आहेत. म्हणून अभ्यासू मित्र जे आहेत ते कसे निवडायचे ते सुद्धा कळलं पाहिजे. चांगला मित्र, चांगली मैत्रीण आयुष्यात आली ना मित्रांनो, तर आयुष्याचं कल्याण होऊन जातं. चांगला मित्र पाहिजे आपल्याला, नाहीतर नसलेला चांगला. असावा तर चांगला असावा, नाहीतर नसलेला चालेल. तुम्हाला सांगू का, लोकमान्य टिळकांनी सांगितलं, लोकमान्य टिळकांचा एक सुविचार आहे. आत्ताच त्यांची पुण्यतिथी झाली 1 ऑगस्टला. त्यांचा एक छान सुविचार आहे, आळस, अज्ञान, अंधश्रद्धा हे माणसाचे 3 शत्रू आहेत. आता मी एक सुविचार तयार केला, मोबाईल, मित्र, मोटरसायकल, टीव्ही, क्रिकेट हे माणसाचे 5 शत्रू आहेत. आपले 5 शत्रू कोणते कोणते? मोबाईल, टीव्ही, मित्र, मोटरसायकल, क्रिकेट. मित्र सुद्धा शत्रूचे बरं का.
तुम्ही पेपर वाचता की नाही मला माहित नाही, पण वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, जेवढे छोट्या छोट्या मुलांचे, कॉलेजच्या मुलांचे, मुलींचे खून झालेत ना, त्याच्यातले 80% खून मित्रांनी केलेत. मग हे मित्र का शत्रू? म्हणून मी म्हणत असतो असे मित्र हे आपले कोण आहेत? शत्रूच आहेत. मोबाईल हा आपला शत्रू आहे, टीव्ही हा आपला शत्रू आहे, क्रिकेट हा आपला शत्रू आहे, आणि मोटरसायकल. तिसरीचे मुलं आमच्या शाळेतले माझी मोटरसायकल काढून पाहता स्टँडवर. म्हणजे इतकी आवड, इतकं अट्रॅक्शन आपल्याला बाईकचं असतं. पण अपघात माहिती का तुम्हाला? अपघात सध्या जे होत आहेत ना, म्हणजे काही 52 सेकंदाला एक अपघात होतोय, आणि याच्यामध्ये जास्ती लोक जे जात आहेत ना अपघाती मृत्यू, ते तरुणांचे होत आहेत. म्हणून जोपर्यंत आपल्याला लायसन नाही, जोपर्यंत आपल्याला आपली चांगली हाईट नाही, जोपर्यंत आपलं लक्ष चांगलं टिकत नाही एका जागेवरती, तोपर्यंत बाईकसुद्धा आपण वापरण्याची गरज नाही. कॉलेजला बघा, आता मी कॉलेजला भाषण करायला जातो, तिथं प्राचार्य आणि संस्थेचे चेअरमन सांगतात की सर आमच्या मुलांना सांगा की कॉलेजला बाईक आणू नका, खूप मुलांचे अपघात झालेत. म्हणून मित्रांनो, हे आपले शत्रू आहेत. आणि मग आपलं काम काय? आपल्याला आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची ना. कोणाकोणाला आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची? आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा, दुनियेत काहीतरी चांगलं बनायचं आहे का? कोणाकोणाला बनायचं? हँड्स अप. वा, सर्वांना बनायचं, चांगलं बसायचं, एकदम चांगलं बसायचं. पहिलं चांगलं बनण्याची सुरुवात म्हणजे चांगलं बसणं. चांगलं बसण्याची सुरुवात चांगलं बसणं. आता तुम्हाला सांगतो, ठीक आहे, हात खाली करा. आता मी तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला चांगलं बनायचं आहे ना, हां, मग नीट बसायचं. चांगलं बनण्याची सुरुवात चांगलं बसणं आहे. ज्याला चांगलं बसताच येत नाही तो चांगलं नीट बनणार तरी कसा? तुम्हाला सोपा मंत्र सांगतो, 3.5 अक्षराचा मंत्र आहे माझ्याकडं. पर्सनॅलिटी जर डेव्हलप करायची असेल, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल, स्वतःला बिल्ड करायचं असेल, स्वतःला घडवायचं असेल, तर मित्रांनो माझ्याकडे 3.5 अक्षराचा मंत्र आहे. तो मंत्र नीट ऐका आणि लक्षात ठेवा. मी मंत्र सांगतो, माझ्या मंत्राचं नाव आहे अव्याक. काय नाव आहे? अव्याक. 3 गोष्टी करायच्या तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला चांगलं बनवायचं असेल तर. अव्याक. अ म्हणजे अभ्यास, व्या म्हणजे व्यायाम, आणि क म्हणजे कला. काय पाहिजे माणसाकडं? याच्यात मी पैसे बिशे नाही सांगितलं बरं का, नोटांचं पुडकं बिडकं. बऱ्याच जणांना असं वाटतं की मला जर जीवनात मोठं व्हायचं असेल तर माझ्याकडे पैसा पाहिजे. पैशाने माणसं मोठी होत नाही, पैशाने माणसं आनंदी होत नाही, पैशाने माणसं निरोगी होत नाही. आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये भ्रम आहे की पैसा. हिंदीमध्ये एक छान वाक्य बघा, दौलत 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 सब कुछ है, दौलत बहुत कुछ है लेकिन सब कुछ नहीं है. ये संपत्ती बिंपत्तीने माणसांचं व्यक्तिमत्व तयार नाही होत. तुम्ही आत्ताही बघू शकता, आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये राळेगण नावाचं गाव आहे, तिथे यादव बाबाचं मंदिर आहे, आणि त्या मंदिरामध्ये अण्णा हजारे राहतात. कोण राहतं? अण्णा हजारे राहतात. त्या अण्णा हजारेंकडे बघा, सूट नाही, बूट नाही, कोट नाही, टाय नाही, तरी सबंध देश त्यांना ओळखतो. साधा नेहरू सदरा, गांधी टोपी आणि धोतर, साधं राहणे, पण व्यक्तिमत्वाची छाप सबंध देशावर, जगामध्ये त्यांना ओळखलं जात आहे. म्हणजे व्यक्तिमत्व चांगलं बनवायचं असेल तर कपड्यांनी ते बनत नसतं. तुम्ही कुठे राहताय, बंगल्यात का मोठ्या एखाद्या हवेलीमध्ये, महालामध्ये राहताय, याच्यावरती व्यक्तिमत्व बनत नसतं. अण्णा हजारे तर देवळात राहत आहेत. महात्मा गांधीजींचं व्यक्तिमत्व तुम्ही डोळ्यापुढे आणा,
कमरेला गुंडाळलेला एक पंचा, अंगावर पांघरलेला एक पंचा, हातामध्ये काठी, डोळ्यावरती साधा चष्मा. पण ज्या इंग्रजांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, म्हणजे इतकं मोठं इंग्रजांचं साम्राज्य होतं, त्या इंग्रजांना सुद्धा गांधीजींची भीती वाटायची. कोणाची भीती वाटायची? कोणाची भीती वाटायची? गांधीजींची. गांधीजी तर असे होते एकदम काडी पैलवान, तरी अख्खी इंग्रज सत्ता गांधींना हलायची. साबरमतीला गेले ना गांधीजी, दांडी यात्रा काढली ना त्यांनी, दांडी मार्च, तिथं गेले समुद्रावर दांडीला, आणि त्या समुद्राच्या कडेला मिठागर होती. त्या मिठागरामधून एक मूठभर मीठ उचललं बघा, आणि मिठाचा कायदा मोडला. गांधीजींच्या शब्दामध्ये ताकद होती की त्यांनी हाक दिली की लाखो लोक जमायचे. हे व्यक्तिमत्व आहे बघा. आणि हे व्यक्तिमत्व कशाने बनत असतं? अभ्यास, व्यायाम, कला. अव्याक हा व्यक्तिमत्व विकासाचा मी तयार केलेला सोपा मंत्र आहे. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व चांगलं बनवायचं असेल तर तुम्ही अभ्यास करा. अभ्यासाने काय होतं? आपल्या मेंदूचा विकास होतो, आपल्या बुद्धीचा विकास होतो. व्यायामाने काय होतं? आपलं शरीर मजबूत होतं. कलेने काय होतं? आपलं मन मजबूत होतं. बघा, शिक्षणाचा सुद्धा हाच हेतू आहे की मन, मेंदू, मनगट याचा विकास करणे म्हणजे शिक्षण आहे मित्रांनो. शिक्षण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या मेंदूच्या विकासासाठी अभ्यास केला पाहिजे, शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे, आणि मन, हृदय आपलं मजबूत राहावं याच्यासाठी आपल्याकडे एखादी कला पाहिजे. कला भरपूर आहे. नृत्य ही सुद्धा कला आहे, भाषण करणं, वक्तृत्व ही सुद्धा कला आहे, चांगला एखादा खेळ खेळणं, चांगला एखादा गेम खेळणं ही सुद्धा कला आहे, एखादं चांगलं चित्र काढणं ही सुद्धा कला आहे, एखादी चांगली मूर्ती घडवणं ही सुद्धा कला आहे. कला खूप आहेत. त्याच्यातली एखादी तरी कला, हार्मोनियम वाजवणे, पखवाज वाजवणे, तबला वाजवणे, बासरी वाजवणे, सतार वाजवणे, व्हायोलिन वाजवणे, हे सगळे कला प्रकार, त्याच्यातला एखादा तरी कला प्रकार आपल्याकडे असला पाहिजे. नको त्या कला आपण लोकांना दाखवत असतो. त्याच्यापेक्षा एखादी उत्तम कला, चांगली कला जर आपल्याकडे असेल तर आपलं व्यक्तिमत्व निश्चितपणाने मोठं होत असतं मित्रांनो. आणि म्हणून व्यक्तिमत्व घडवणं आता बाहेरून कोणी येऊन घडवत नसतं, ते आपल्यालाच घडवायचं असतं. माझं भाषण ऐकून तुमचं व्यक्तिमत्व घडेल असं काही नाही, किंवा सरांच्या तासाला खूप लक्ष दिलं म्हणून तुमचं व्यक्तिमत्व घडेल असं नाही आहे. हे बाहेरचे फक्त मदतीचे भाग आहेत. सर, भाषण देणारा माणूस तुम्हाला मदत करू शकतो, पण तुमचं व्यक्तिमत्व कोणाला घडवायचं आहे? शेवटी तुम्हालाच घडवायचं आहे. म्हणून मला स्वतःला घडवत नेण्यासाठी शिक्षण आहे. मराठीमध्ये एक छान सुविचार आहे, हात हरकामी, बुद्धी सर्वगामी आणि हृदय सर्वप्रेमी असणं हा शिक्षणाचा खरा अर्थ आहे. की आपल्या हातांना कामाची लाज नाही वाटली पाहिजे. आपली बुद्धीमध्ये सर्व प्रकारचं निदान नाही ज्ञान तर माहिती सुद्धा मला वाटतं माहिती तरी असली पाहिजे. आणि आपल्या हृदयामध्ये सर्वांसाठी प्रेम असलं पाहिजे. हात हरकामी, बुद्धी सर्वगामी आणि हृदय सर्वप्रेमी असणं हा शिक्षणाचा खरा अर्थ आहे. शिक्षणाची एक इंग्लिशमध्ये सुद्धा खूप छान व्याख्या आहे, ऑल राऊंड डेव्हलपमेंट इज कॉल्ड एज्युकेशन. सर्व प्रकारची तुमची प्रगती होणं ही शिक्षणाची खरी व्याख्या आहे. सर्वांगीण प्रगती याला म्हणायचं शिक्षण. नुसते मार्क पाडले म्हणजे शिक्षण नाही, नुसता पहिला नंबर येणं म्हणजे शिक्षण नाही, तर सगळ्या प्रकारचं ज्ञान असणं, सर्वांगीण प्रगती होणं याला म्हणतात शिक्षण. आणि म्हणून शिक्षण घेत असताना आपण कशा रीतीनं शिक्षण घेतोय ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मग शाळेमध्ये येऊन आपण नुसतं दप्तराचं ओझं वागून 11 वाजता येऊन 5 वाजता जर घरी पोचत असू, नुसते हेलपाटे मारत असू,
तर त्याला शिक्षण म्हणता येणार नाही. आणि म्हणून जीवनामध्ये हे सगळं करत असताना आपल्या मनामधली भीतीसुद्धा आपल्याला काढून टाकता आली पाहिजे. बऱ्याच मुलांना विषयांची भीती वाटते, काही मुलांना शिक्षकांची भीती वाटते. ही भीती जी आहे ती भीतीसुद्धा काढून टाकली पाहिजे. भीती निरर्थक असते मित्रांनो. एक मुलगा होता, त्याला पण अशीच भीती वाटायची. आणि लहान मुलाला बघा, आई वडीलच भीती शिकवतात. तो छोटा मुलगा, त्याची आई, त्याचे वडील असं तिघांचं कुटुंब होतं. आणि ते शेतामध्ये राहायचं. आजूबाजूला ऊस, मध्ये त्यांचं घर. एक दिवस त्या मुलाचे वडील बाहेरगावी गेले आणि बाहेरगावी गेल्यानंतर ते पाहुण्यांकडेच थांबले तिकडे मुक्कामाला. त्यांनी फोन करून सांगितलं की आज काही मी येत नाही. पाहुण्यांनी जास्तच आग्रह केलेला असावा, कदाचित आखाड पार्टी असावी. हे पण बळी पडले आणि तिकडंच थांबले. आता घरी कोण राहिलं? मुलगा आणि आई. 3-4 वर्षाचा छोटा मुलगा आणि त्याची आई. अंधार पडला. अंधार नव्हता तोपर्यंत आई जरा धाडशी होती, पण अंधार पडल्यावर तिच्या मनामध्ये थोडी थोडी भीती यायला लागली. आणि संध्याकाळ झाली, अंधार पडला, अंधार दाटायला लागला आणि पोराला बापाची आठवण यायला लागली. पोरगं रडायला लागलं. पोरगं रडायला लागल्यावर त्याच्या आईने त्याला समजावून सांगितलं, म्हटली बाळ रडू नकोस, आपण रानात राहतोय, आजूबाजूला ऊस आहे, आपण दोघेच आहोत, तुझे वडील बाहेरगावी गेलेले आहेत, रडू नको बाळ, रडू नको, चुप्प बैस. तरी ते पोरगं रडतच होतं. शेवटी आईने एक धपाटा देऊन पाहिला, तरी ते पोरगं रडतच होतं. त्याला वडिलांची आठवण येतच होती. ते पोरगं रडतच आहे. मग तुमची आमची आई जो प्रयोग करते तोच त्याच्या आईने सुरू केला. म्हटली बाळ रडू नको बरं का, एकतर आपण रानात राहतोय, आपलं शेत दूर आहे गावापासून, आपलं घर एकटंच आहे, तुझे वडील घरी नाही आहेत, घरी आपण दोघेच आहोत, तर शांत बैस, रडू नको. तरी पोरगं रडतच होतं. मग आईने प्रयोग केला. आई म्हटली मनातल्या मनात की याला कशाची तरी भीती घालून पाहावी. मग आई त्याला म्हटली, आईने पेपरात वाचलेलं होतं की बिबट्या येतो, शेळीची करडं घेऊन जातो, बिबट्या येतो, गाईची वासरं घेऊन जातो. मग आई त्याला म्हटली बाळ रडू नको बरं का, तुझे बाबा घरी नाहीत, रडू नको, तू रडला तर मला पण भीती वाटते, बिबट्या येईल बरं का, वाघ येईल बरं का, तुला खाऊन घेईल, मला खाऊन घेईल, चुप्प बैस, रडू नको. तरी पोरगं रडतच होतं. आणि त्यांच्या घराच्या मागे रात्रीच्या अंधारात वाघ उभा होता. त्या वाघाने ते ऐकलं. अरे म्हटला, आईने आपली भीती दाखवली तरी हे पोरगं रडतंय, बिलंदरच दिसतंय कार्ट, आपल्याला सुद्धा घाबरत नाही. वाघ इकडे विचार करतोय, आई इकडे विचार करते, पोरगं रडतंच, आता याला कशाची भीती घालावी. त्यांच्या घराच्या शेजारी एक पाण्याचा हौद होता आणि त्या हौदाच्या नळाची तोटी गळकी होती. त्या गळक्या नळाच्या तोटीतून थेंब थेंब पाणी त्या हौदाच्या पाण्यात पडायचं. त्याचा आवाज यायचा, डुबुक डुबुक डुबुक. आईच्या मनात विचार आला, वाघाची भीती घातली तरी हे रडायचं थांबत नाही, मग आपण काय करावं आता, डुबुकचीच भीती घालावी. मग आई त्याला म्हटली बाळ रडू नको बरं का, ते बघ तुला डुबुक डुबुक आवाज येतोय ना. तर पोराने तो स्वतःच्या कानाने ऐकला, डुबुक डुबुक आवाज. आई म्हटली ते बघ डुबुक डुबुक आवाज येतोय ना, डुबुक येईल बरं का, तुला खाऊन घेईल, मला खाऊन घेईल, चुप्प बैस, रडू नको. त्या पोराला वाटलं खरंच डुबुक येतं काय. ते डुबुक डुबुक कानाने त्याने ऐकलं, प्रत्यक्ष अनुभूती मिळाली, पोरगं रडायचं थांबलं. तिकडं वाघ विचारात पडला, अरे आपलं नाव सांगितलं तरी पोरगं रडायचं थांबलं नाही
आणि डुबुकचं नाव सांगितलं तर पोरगं रडायचं थांबलं म्हणजे निश्चित डुबुक हे आपल्यापेक्षा मोठं जनावर असलं पाहिजे. तेवढ्यात त्या गावचा परीट त्याचं राजा नावाचं गाढव चुकलेलं होतं आणि तो आपलं गाढव शोधत शोधत त्या रात्रीच्या अंधारात त्या घरापासूनच चालला होता. आणि त्याने पाहिलं की घरामागं वाघ उभा आहे, पण त्याला वाघ आहे का गाढव आहे काही कळलं नाही. कारण रात्रीच्या वेळेला त्याला वाटलं आपलं गाढव जो उभं आहे त्या गाढवाची सावली पडलेली आहे. कारण रात्रीच्या वेळेला आहे ना कशाची पण सावली कशाच्या पण सारखी दिसते. कारण रात्रीच्या वेळेला आहे ना माणसं या अवस्थेत असतात. तसे ते पण त्या अवस्थेत होते. त्यांना वाटलं आपलं राजा नावाचं गाढव जेवण इथं उभं राहिले. त्यांनी विचार नाही केला, त्या गाढवाचे कान पकडावे तसे त्या वाघाचे कान पकडले आणि गाढवावर टांग मारावी तशी वाघावर टांग मारली आणि शेमटीचा एक फटका ठेवून दिला. म्हटलं इथं उभा राहिला का राजा, चल घरला. वाघाला वाटलं डुबुकच आपल्या अंगावर बसलंय. वाघ मुकाट्यानं चालायला लागला. रात्रीच्या अंधारात दोघांचा प्रवास चालू आहे. हे चंद्रावर गेलेले आहेत. वाघाला यांच्या घराचा रस्ता माहीत असायचा प्रश्नच नाही. दोघांचा प्रवास रात्रभर चाललेला आहे. जंगलातून प्रवास चाललाय, प्रवास चाललाय, प्रवास चाललाय, रात्रभर प्रवास चाललाय. यांना माहीत नाही आपण कुठं चाललोय, वाघाला माहीत नाही आपण कुठं चाललोय. दोघांचा प्रवास चालला. पहाट झाली, उजाडलं, जरा फटकलं आणि मग ह्या माशांचं लक्ष खाली गेलं. मनात प्रचंड भीती दाटून आली आणि आपली बायको आज नक्की विधवा होणार याची खात्री पटली. आता काही जिवंत घरी जात नाही. मग हे मासे घाबरलेले, पण आता उतरायचं कसं खाली. मग विचार करताय तेवढ्यात वाघ नेमका नदीच्या काठावरून चाललेला. तोपर्यंत यांच्या मनात विचार येऊन गेला. म्हटले चला चांगदेवाचं रेकॉर्ड मोडणारा पहिला भारतीय पुरुष आपण आहे. कारण याच्या आधी चांगदेवच वाघावर बसून गेला होता. चांगदेवाचं रेकॉर्ड मोडल्याचा आनंद होत होता, परंतु इकडे भीतीसुद्धा वाटत होती मनात. आणि फटकलं जरा, यांचं लक्ष खाली गेलेलं. वाघ नेमका नदीच्या काठावरून चाललेला. आता या जीव घेण्या संकटातून सुटायचं कसं, स्वतःला वाचवायचं कसं, असा विचार करता करता या महाशयांनी मागचा पुढचा विचार केला नाही. नदी पाहिल्यावर यांच्या जीवात जीव आला. मोठ्यानं मनातल्या मनात जय बजरंगबली म्हटले. जोराची उडी मारली तशी नदीच्या पाण्यात. पुन्हा डुबुक आवाज आला. वाघाला वाटलं दुसरं डुबुक आलं काय. वाघ जंगलाच्या दिशेनं पळून गेला. असं काही डुबुक बिबुक काही नसतंय. भीती ही निराधार असते. सायकोलॉजीमध्ये सांगितलेलं आहे, फिअर इज अ हॅबिच्युअल ॲक्शन. ती सवय मोडता येते, टाकता येते, सोडता येते, तोडता येते, तिचा त्याग करता येतो, ती थांबवता येते. म्हणून मनातली सगळी भीती मित्रांनो आपण काढून टाकली पाहिजे. आणि एक छान वाक्य बघा मराठीमध्ये की भित्री माणसं इतिहास घडवत नसतात, धाडशी माणसंच इतिहास घडवत असतात. जीवनामध्ये आपल्याला आपला स्वतःचा इतिहास निर्माण करायचा असेल, काही चांगला इतिहास घडवायचा असेल तर निश्चितपणानं आपण आपल्या मनातली भीती काढली पाहिजे. मग ती विषयांची भीती असो, ती अभ्यासाची भीती असो, ती एखाद्या खेळाची भीती असो, जीवनामध्ये एखादं चांगलं काम करण्याची सुद्धा भीती वाटते बऱ्याच जणांना. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की चुकीचं काम करायची भीती नाही वाटत, पण चांगलं काम करायची भीती खूप वाटते. म्हणून मित्रांनो मनातली भीती काढून टाकावी, ही सुद्धा आपल्या विकासासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सगळेजण शांतपणे हे सगळं ऐकताय. खरं तर इकडं जायला रस्ता नाही. पाठीमागून जावं तर तिकडं सर आणि मॅडम बसलेले, जायचं कुठून. त्याच्यामुळे बिचारे सगळे शांत निवांत बसलेत. तर तुम्ही ऐकताय, मी बोलतोय. या ऐकण्याच्या बोलण्याच्या सुद्धा खूप गमती असतात. आमच्या वर्गामध्ये आमचे मराठीचे सर, त्यांना एक शब्दांशी खेळायची सवय होती आणि मराठीच्या सरांना ती शब्दांशी खेळायची सवय असली पाहिजे. आमचे सर आम्हाला शब्दांच्या 2 जोड्या सांगायचे कायम आणि त्या 2 शब्दांना समानार्थी शब्द आपण म्हणतो ना, पण सर त्याचा वेगळाच अर्थ समजावून सांगायचे. सर आम्हाला म्हणायचे, पोरांनो आकाश आणि आभाळ एक का रे,
आम्ही म्हणायचो हो. सर म्हणायचे मूर्खांनो, अरे आकाश वेगळं, आभाळ वेगळं. आम्ही सरांच्या चेहऱ्याकडे पाहायचो. सर म्हणायचे तुम्हाला सांगू का आकाश कसं असतं, आकाश कशाला म्हणायचं. मग सर सांगू लागायचे, जे सताड मोकळं असतं ना निळशार ते आकाश, आणि जे काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरून येतं ना, जे काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरून येतं ना ते आभाळ. सध्या जे येतंय ना ते आभाळ आहे, आभाळ. सर अशा गमती सांगायचे आम्हाला. आम्हाला विचारायचे आवड आणि पसंत एकच का. आम्ही हो म्हणायचो. सर म्हणायचे नाही, आवड बदलते, पसंत बदलत नाही. आवड आणि पसंत याच्यात फरक आहे. मग सर सांगायचे काल तुम्हाला मेथीची भाजी आवडत होती, आज तुम्हाला पालकची भाजी आवडते. आवड बदलली. पण एखादा माणूस लहानपणापासून लता मंगेशकरांच्या गाण्यांची त्याला पसंत आहे. तो मोठाही झाला म्हाताराही झाला तरी त्याला लता दीदींची गाणी आवडतातच. ही पसंत कधी बदलत नाही. तुम्हाला सांगू का, वेदना आणि यातना आपल्याला एकच वाटतात ना. वेदना आणि यातना एक नाही आहेत. एखादा मुलगा आता मैदानावर खेळता खेळता पडतो, त्याच्या हाताला घसरतं आणि हाताला खरचटल्यानंतर त्याच्या शरीराला ज्या होतात ना त्या वेदना. पण एखादा मुलगा मोठा झालाय, चांगला तरुण, आणि तो काहीच कामधाम करत नाही, मौज मजा करतोय. त्याचे वडील सकाळी आंघोळ पांघोळ करून स्नान संध्या करून देवाच्या दर्शनाला गेले गावात. देवाचं दर्शन घेतलं देवळात आणि देवळाच्या पायरीवर येऊन बसले. आणि तेवढ्यात तिथून त्या मंदिरासमोरून त्यांचाच तो मोठा तरणाबांड पोरगा सकाळीच दारू पिऊन डुलत झुलत चाललेला त्यांना दिसला. तर त्यांच्या हृदयाला, त्यांच्या काळजाला ज्या होतात ना त्या यातना असतात. मनाला होतात त्या यातना, शरीराला होतात त्या वेदना. मग सरांनी एक दिवस असेच 2 शब्द लिहिले, सत्य आणि भ्रम. काय शब्द लिहिले? सत्य आणि भ्रम. आणि आम्हाला विचारलं, म्हटले सांगा सत्य आणि भ्रम एकच का. आम्ही गप्पच राहिलो. कोणाकोणाला फरक सांगता येतोय? कोणीच काही बोललं नाही. पण ह्या वेळेला मात्र आमचा वामण्या नावाचा मित्र, तो कधीच वरती बोट करायचा नाही. ह्या वेळेला मात्र त्याने बोट वरती केलं. सरांना जाम आनंद झाला. अरे हा मुलगा कधीच बोट वरती करत नाही ना, आज बोट वरती करतोय. सर म्हटले अरे वा 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 वा, वामण्या उभा राहा, पुढे ये, सांग बरं सत्य आणि भ्रम याच्यामध्ये काय फरक आहे. वामण्या हळूहळू पुढं आला. फळ्यावर त्याने शब्द पाहिले सरांनी लिहिलेले, सत्य आणि भ्रम. आणि मग वामण्याने त्या शब्दांकडे पाहत पाहत सरांना विचारलं, म्हटलं सर काय शब्द आहे हो. सर म्हटले अरे सत्य आणि भ्रम. म्हटलं याच्यातला फरक सांगायचा आहे का. सर म्हटले हो सांग, सत्य आणि भ्रम याच्यात काय फरक आहे. तो म्हटला सर खरं सांगू का, तुम्ही जे बोलताय ना, तुम्ही जे सांगताय ना ते सत्य आहे, पण आम्ही तुमचं ऐकतोय हा तुमचा भ्रम आहे. तेव्हा माझं सुद्धा कदाचित असं होऊ शकतं की मी बोलतोय हे खरं आहे, पण तुम्ही ऐकताय हा माझा भ्रम आहे, असं कदाचित होऊ शकतं. पण तुम्ही सगळ्यांनी खूप छानपणे माझे 2 शब्द ऐकून घेतले. आपल्या एलमामे सरांमुळं, आपल्या मुख्याध्यापक कापडणीस सर, आमचे सगळे इतर शिक्षक मित्र आहेत, या सगळ्यांमुळं तुमची आणि माझी भेट घडली. तुमच्याशी 2 शब्दाचा संवाद मला करता आला. आपण सगळ्यांनी आईच्या मायेने माझे 2 शब्द ऐकून घेतले. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो.